ही बघा अशा प्रकारे तयार आहे माझी तवा फ्राय पॉपलेट किंवा पॉपलेट फिश फ्राय रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडलास तर शेअर करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। पुढे आहे रेसिपी फिश फ्राय। हाय हॅलो सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये। बघा आज मी इथं पॉपलेट मासा रेसिपी बनवत आहे। हे 3 पॉपलेट मासा आहेत। चला तर आपण हे सोडून घेऊ। हे 3 मासे आलेत बघा 3 पावशेर मध्ये। तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन। आता हे त्यांनी साफ करून ह्याचे पुढचं तोंड काढून साफ करून असे चिरा घालून दिलेले आहेत। चला तर मी आता हे धुवून घेते अजून स्वच्छ पाण्याने। आता मी ह्याच्यामध्ये धुण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ घालून ते चोळून घेणार आहे चांगले आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते। मी धुतल्यानंतर तुम्हाला भेटते। बघा आता हे मी थोडं ज्वारीचं पीठ ह्याच्यावरती टाकून घेते। ह्यानी जर ज्वारीचं पीठ लावून जर धुतले तर माशाचा उग्र वास निघून जातो। आता हे पूर्ण पीठ मी ह्याला चोळून घेते आणि स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून मग तुम्हाला दाखवते। बघा इथं तुम्हाला दिसत असेल मी ते पीठ लावून पहिले मासे 1 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर 3 पाण्याने अजून स्वच्छ धुवून घेतले। आता मी ह्याच्यासाठी मसाला घेते। चला बघू मसाला। बघा इथं मी आता धना पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच घरगुती काळा मसाला, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ घेतलंय आणि इथं मी 3 चम्मच घेणार आहे तवा फ्राय मसाला। चला आता मी हे सगळ्यांचं मिश्रण बनवून तुम्हाला दाखवते। बघा आता मी हे सगळे मसाले मिक्स करून घेतले छानपैकी। आता ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल आणि थोडंसं पाणी घालून आपण थोडी असं ग्रेव्ही सारखं थोडं करून घेऊ। बघा इथं मी 2-3 चम्मच पाणी घालते आणि थोडं तेल घालते 1 चम्मचभर आणि ह्याचं चांगली अशी आपण पेस्ट कशी करतो तशी पेस्ट बनवते। बघा अशा प्रकारे मी अशी लय पातळ पण नाही लय घट्ट पण नाही अशी ग्रेव्ही तयार करून घेतली। आता ह्या माशाला आपण लावून घेते। बघा आता मी हा मसाला ह्याला लावून घेते। सगळ्या दोन्ही साइडने आपण त्या खाचीमध्ये चांगला असा लावून घेऊ मसाला। मुलं खाणार आहेत म्हणून मी काही जास्त तिखट नाही टाकलं ह्याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं तिखट पण टाकू शकता, जास्त कमी जास्त करू शकता तिखट। बघा आता हे मासे अशा प्रकारे मी मॅरिनेट करण्यासाठी 1 अर्धा तासासाठी ठेवून देते। आता आपल्या माशांना 1 अर्धा तास मॅरिनेट करून झालाय। आता आपण फ्राय करू। मी गॅस चालू करते। गॅस चालू करून मी तवा ठेवून घेतलाय। थोडा तवा गरम झाल्यावर आपण तेल घालू। बघा आता मी 2-3 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे याच्यावरती मोठ्या चम्मचने आणि आता हे तेल थोडं गरम झालं की हा मासा आपण आता सोडून घेऊ। पॉपलेट फ्राय अशा प्रकारे एकदम कमी वेळात तयार होतो। आता मी एक सोडून घेते, तवा थोडा छोटा आहे म्हणून। आता आपण गॅस थोडा बारीक करू। भेटू 1-2 मिनिटात। अशा प्रकारे मासा शिजते। बघा आता मी तुम्हाला खोलून दाखवते।
2 मिनिटं झाली, एक वाफ घेतली मी त्याच्यासाठी. आता आपण मला पलटी करून बघू. बघा अशा प्रकारे मी असा पलटून घेतलाय दुसऱ्या साईडने. किती छान लाल झालाय बघा. आता या दुसऱ्या साईडने पण मासा छान असा लाल भाजून घ्यायचा आणि आपला मासा खाण्यासाठी रेडी आहे, पॉपलेट फ्राय. चला आता आपण ह्या साईडने बघू कसा झालाय. बघा छान पैकी असा भाजलाय. आता हे सगळं शिजलाय. पण आपला हा मासा तयार आहे खाण्यासाठी. फ्राय चालू असल्यामुळे मसाल्याचा. आपली पॉपलेट फिश फ्राय खाण्यासाठी रेडी आहे बघा, गरम गरम. आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेते. बघा आता आपली ही पॉपलेट फिश फ्राय रेडी आहे खाण्यासाठी. किती छान आले बघा, गोल्डन रेडिश कलर आला ह्याला. कोथिंबीरची गार्निशिंग केली. हे ऑप्शनल आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. एक पॉईंट आहे. एकदा अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम थोडे इन्ग्रेडियंट्समध्ये तयार करू शकता.